चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच। सकाळ दुपार संध्याकाळ चहा पिणाऱ्यांनो जरा थांबा आणि हा व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार, मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा। अनेकांना सवय असते खरं तर की जेवणानंतर लगेच चहा पिण्याची, मात्र ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते। ते कसं तेच पाहूया या व्हिडिओमध्ये। गरमागरम चहाशिवाय खरं तर आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही। अनेक जण जेवणानंतर ताबडतोब चहा घेतात, मात्र ही सवय आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। आरोग्य तज्ञ खरं तर यावर असं म्हणतात की जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने काही पोषक घटक विशेषतः लोह आपल्या शरीरात शोषणं कमी होतं। चहामध्ये टॅनिन आणि पॉलिफेनॉल यासारखे घटक असतात। हे घटक वनस्पतीजन्य अन्नातील नॉन हेम लोहाशी म्हणजेच वनस्पतींमधील लोहाशी जोडली जातात। असं झालं तर जेवणातून आपल्याला जे मिळणारं लोह असतं ते आपल्या शरीराला कमी प्रमाणात मिळतं। म्हणून आपल्या शरीराला आहारातून मिळणाऱ्या लोहाचं प्रमाण योग्य प्रमाणात आपल्या शरीरात असावं, यासाठी जेवणानंतर ताबडतोब चहा पिणं खरं तर आपण टाळायला हवं। जेवणानंतर लगेच चहा घ्यायचा नाही, तर मग नेमका चहा कधी घ्यायचा, याची योग्य वेळ नेमकी काय, आहार तज्ञ यावर काय सांगतात बघूयात। जेवणानंतर 30 ते 60 मिनिटांनी चहाचं सेवन करणं योग्य ठरेल असं आरोग्य तज्ञ सांगतात। या दरम्यान आपल्या शरीराला अन्नातून मिळणारे पोषक घटक शोषून घेण्यासाठी पुरेसा कालावधी मिळतो। आता एवढं करून सुद्धा अनेकांना चहाचा मोह आवरतच नाही। जेवणानंतर त्यांना चहा लागतोच, तर मग त्यासाठी काय करावं? यासाठी एक उत्तम उपाय आहे, ते म्हणजे हर्बल टी। हर्बल टी खरं तर काही प्रमाणात आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरू शकतो। कॅमोमाईल किंवा पेपरमिंट यासारख्या हर्बल टीमुळे आपल्या शरीराला अन्नातून मिळणारे लोह रोखण्याची शक्यता कमी असते आणि अनेक जण झोप सुधारण्यासाठी त्याचबरोबर तणावातून मुक्त होण्यासाठी ही हर्बल टी घेत असतात। ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबतच या व्हिडिओमध्ये इथेच थांबते। धन्यवाद।